अपराध कोणता याचा उल्लेख करतायत महाराज. गृहीतन कदाचित हे दत्तात्रेय, आपलं नाव मुखातून मी कधीही घेतले हा अपराध आहे. तारकम स्वादू लभ्यम असं नाव आहे. तारक नाव आहे. नामस्मरण जर झालं असतं तर त्याच्या योगाने सर्व दुःखातून मी सुटलो असतो. आणि स्वादू म्हणजे अत्यंत मधुर आहे, समाधान देणार आहे. आणि रसज्ञा वशा, रसज्ञा म्हणजे जीव ही ताब्यात आहे माझ्या, वाटेत तो बोलू शकतो बाकीच, आणि नाव तेवढं घेऊ शकत नाही. म्हणून हा अपराध आहे. वाणी ही ताब्यामध्ये आहे, वाणीनं पुष्कळ बोलणं होत आहे, पण ईश्वराचं नाव काही आणखी निघत नाही. हा अपराध आपल्याकडून झाला आहे, याची आपण क्षमा करावी. क्षमस्व अपराध, क्षमस्व अपराध, क्षमस्व अपराध. प्रभू क्लिन्न चित्त, अगदी दयाळू ज्यांचं मन आहे असे आपण. म्हणून या अपराधाची आपण क्षमा करावी. नामस्मरण केव्हाच घेतलं नाही असं सामान्य यात उल्लेख केला पहिला श्लोक. केव्हाही नाव घेतलं, केव्हा केव्हा घेता येण्यासारखं आहे त्याचाही करतायत पुढच्या श्लोक. येऊन्यंतरे दैव दार्ढ्यात विहू प्राग गृहीतं कदाचिन्तेन मदन्. क्षमस्वापराध, स्वापराध, स्वापराध. या जन्मात केव्हाही घेतलं नाही. आता याच्या पूर्वी या दुसऱ्या योनीमध्ये मी कदाचित जन्माला गेलो असेल, पशु पक्षी, त्याही जन्मामध्ये पूर्वी आणि कधीही माझ्या हातून नामस्मरण झालेलं नाही. दैव हे इतकं बलवत्तर आहे की त्यावेळेला काही कल्पनाही नाही आहे. ईश्वराचं नाव घ्यावं म्हणजे आपला उद्धार होईल वगैरे काहीही नाही. अज्ञान योनी आहेत जास्त, एवढी योनी, विरुद्ध योनी सगळ्या. त्या योनीमध्ये म्हणजे त्या जन्मामध्ये सुद्धा माझ्या हातून दैवानं की नाव स्मरण घडले गेलं नाही. पण तो अपराध आहे. दैवाने घडलं नाही म्हणून ते काही सांगण्याचं काय रप आहे. दैव तरी तयार कोणी केलं, म्हणून आपल्याकडंच आणखी अपराध घेतलेला. दैवाने जरी माझ्या हातून नामस्मरण झालं नाही तरी तोही अपराध आहे. त्या अपराधाची आपण मला मातृगर्भस्थिती प्राप्त पश्चात गृहीतं कदाचिन्मते नाम क्षमस्वापराधं, क्षमस्वापराधं, स्वापराधं. मनुष्य जन्म मिळायचा तेव्हा मातेच्या गर्भामध्ये मी होतो, पण तिचा अतिशय कष्ट भोगावे लागला. गर्भस्थिती, गर्भामध्ये राहणं, त्या राहण्यामुळे अतिशय कष्ट प्राप्त होता.
गर्भवासासारखं कुठलं नाही म्हणतात. ते कोण गेलेलं आहे आपलं, म्हणून आपल्याला काही त्याची आठवण नाही आहे. पण कल्पनेनं जरी आपण जरी पाहिलं, एवढी जागा, त्या जागेमध्ये गर्भाधार आहेच. आणि अतिशय संबंध त्रास होतो आहे, कोंडलेल्या जागेमध्ये राहायचं आहे. पण त्यावेळेलाही नामस्मरण झालं नाही. कारण सांगताय, पण अपराध आहे. मातृगर्भ स्थिती प्राप्त कष्टा, मातेच्या गर्भामध्ये जी स्थिती मला मिळाली, राहायला मिळालं, त्यामुळे ते कष्ट वेदना होत होत्या, म्हणून मी घेत. परंतु त्यावेळेला कष्टामुळे तरी नाव घ्यायला पाहिजे होत, कष्ट दूर व्हावे, पण ती कल्पना आली नाही. वेदनेमध्ये आणि दुःखामध्ये ईश्वराचं स्मरण होत नाही. पण दुःखातही स्मरण करणारे असे लोक आहेत, भक्त आहेत भगवान. हातून घडलं नाही, हा एक प्रहार नाही. त्याच्यानंतर जन्माला आल्यानंतरही घडलं. मया जातमात्रेण संमोहितेन गृहीतं कदाचिन्मतेन क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं. जन्माला आल्याबरोबर संमोहितेन, मोहामध्ये मी पडलो. गर्भामध्ये असताना स्मरण असत ईश्वराचं, आणि त्या गर्भावस्थेमध्ये जीव हा स्तुती करत असतो ईश्वराची. अतिशय वेदना झाल्यानंतर विस्मरण एक होत आहे. पण जन्माला आल्यानंतर तर गेलं, सगळं ज्ञान गेलं, मोहामध्ये पडलेलं आहे. आणि यामुळे ईश्वराचं नामस्मरण काहीच घडलं नाही. हा जन्माला आल्यानंतर अपराध, त्या अपराधाची क्षमा करावी. जन्माला आल्यानंतर सुद्धा ज्ञानी माणसं, भगवत भक्त माणसं असतात. चांगली देवाची भक्ती त्याने केलेली असती, म्हणून जन्माला आल्यानंतर सुद्धा त्यांना काही विस्मरण होत नाही. एखादंच आहे, पण ते माझं दैव नसल्यामुळे सर्वसामान्य इतर बालकाप्रमाणे मलाही मोहामध्ये टाकलं. ईश्वराचं नाव माझ्या मया क्रीडनासक्त चित्तेन बाल्ये गृहीतं कदाचिन्मतेन क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं. बाल्यामध्ये ईश्वराकडे कुठं लक्ष आहे? क्रीडनासक्त चित्तेन, खेळामध्येच आसक्त माझं मन राहावं. भारत क्रीडा कराव्या सर्वांनी मिळून, आणि त्याच्याकडेच तिकडं चित्त गेल्यामुळे आपलं नामस्मरण घडवू शकलं नाही. प्रल्हादासारखे, ध्रुवासारखे असे जे अगदी एखादे असतात, लहान वयामध्ये सुद्धा भारत क्रीडा करण्याकडे लक्ष नाही. लहानपणापासूनच आणखी भगवंताची भक्ती करावी असं प्रल्हादजींचं सांगणं अभ्यास लहानपणापासून होता. आपल्या सगळ्याही मित्रांना शाळेतल्या त्यांनी तो उपदेश केला. आत्मानात्म विचार सांगितला, भगवंताच्या भजनाचं महत्व सांगितलं, आणि ते त्यांना पटलेलं आहे. सगळ्याही मुलांना लहान वयामध्ये बुद्धी सांगणारे अधिकारी तर बालवयामध्येही घडत नाही नामस्मरण, घडलं नाही या अपराधाची. आता यौवनामध्ये
मया यौवने ज्ञानतो दोषात् गृहीतराचन्नते नाम दत्तो क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं स्वापराधं. यौवनामध्ये आणि भोगदोषा विषय भोगाकडे लक्ष गेले नाही. विषय भोगाचाच आनंद मिळवावा, त्या आनंदामध्ये अज्ञानाने मी सापडलो आणि ईश्वराचं नामस्मरण करणार नाही. विषय भोगाकरता द्रव्यार्जन पाहिजे, त्याच्यामध्ये वेळ जातो. यामुळे संपूर्ण यौवन जे आहे ते याच्यामध्ये गेलं, नामरहित नामस्मरण रहित गेलेलं आहे. या अपराधाची आपण अरुणामध्ये असतानाही ईश्वराचं भजन करणारी मंडळी आहे. भरताचं उदाहरण आहे. आईनं राज्य मिळवून गेलं पण रामराय येत नाही. राज्य तुला करावं लागेल आणि मला 14 वर्ष मनात राहावं लागेल. हे आपलं दोघांचं कर्तव्य आहे असं सांगितल्यामुळे अगदी ऐन तारुण्यामध्ये भरताने सर्व भोग सोडून दिले. सर्व इंद्रियांचा ताबा, त्याला कारण म्हणजे ईश्वर निष्ठा, ईश्वर प्रेम. रामचंद्रांनी त्यावर प्रेम आहे. त्यामुळे यौवनामध्ये अज्ञानाने आणि विषय भोगाकडे लक्ष गेलं, नाम घेतलं नाही. हा अपराधच आहे. तसेही नाम घेणारे असे अधिकारी पुरुष आहे. माझ्या हातून मात्र हा अपराध घडलेला आहे असं आपण करावी. मया सादरे नित्यन सर्वेंद्रियेण गृहीतं कराचन्मतेन क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं. स्थावर म्हणजे वृद्धावस्था आहे. म्हातारपण उत्पन्न. म्हातारपणामध्ये नामग्रहण झालं नाही, नामस्मरण झालं नाही. अनिघ्न सर्वेंद्रिये, निघ्न म्हणजे ताब्यात, अनिघ्न म्हणजे ताब्यात नाही राहिली. इंद्रिय ताब्यामध्ये नाही. सगळ्या इंद्रियांच्या शक्ती कमी झाल्या आणि त्यामुळे ईश्वराच्या नावाकडे म्हणजे मानसिक शक्ती कमी झाली, वाणीची शक्ती कमी झाली, सगळंच कमी झालं. तेव्हा सामर्थ्यच इंद्रियाचं गेलं. रसज्ञा वशा ज्या वेळेला होती, ताब्यामध्ये होती, वाटेल कसं बोलण्याची शक्ती होती, त्यावेळेलाही घेतलं. आणि आता तर शक्तीच गेली. वाणीमध्ये शक्तीच राहिली नाही, बाकीच्या डोळ्यामध्ये नाही, कानामध्ये नाही, सगळ्या इंद्रियातली शक्ती गेल्यामुळे नामस्मरण केलं नाही. तशी तयारी करून ठेवली नाही. भगवंताचं नामस्मरण लहानपणापासून भगवत भक्ती करावी 15 दिवस सांगितलं. तो जर अभ्यास झाला असता तर शेवटी स्थागिर म्हणजे वृद्धावस्थेमध्ये सुद्धा तेच पडिले वळण इंद्रिया सकळ म्हणतात तसं आपोआप इंद्रियाकडून आणखी स्मरण घडलं असतं. पहिल्यापासूनच सुटलेलं आहे. म्हणून मला स्थागिरे निघ्न सर्वेंद्रियेण गृहीतं कराचन्मतेन क्षमस्वापनं स्वापनं. ऋषिकेश में वांग ममत्याय जातम अरे ज्ञानतो विश्वसाक्षम क्षमस्वापनं स्वापनं क्षमस्वापनं. आत्तापर्यंत गृहीतं कराचन्मते नाम दत्त, गृहीतं कराचन्मते नाम दत्त, हाच अपराध
आणि पुढे मांडणे. ताल्यामध्ये नाही, तरुण्यामध्ये नाही, वृद्धावस्थेमध्ये नाही, गर्भावस्थेमध्ये नाही, जन्माला आल्याने दुसऱ्या पशुपक्षाच्या जन्मात झालेलं नाही नामस्मरण. आता या श्लोकामध्ये नामस्मरण न घडणं म्हणजे वाणीचा अपराध, अर्थ मनाचाही घडत आहे. या श्लोकामध्ये वांग मन काय जातम हरे ज्ञानतो विश्वव्याक्षण क्षमस्व अपराध. वाणीनं, मनाने आणि काय म्हणजे शरीराने तिघाकडूनही अपराध झालेले आहे. ज्ञानतः आणि अज्ञानतः बुद्धिपूर्वक अपराध घडलेले आहे, अज्ञानानेही अपराध घडले. हे सगळेही अपराध या दोन्ही त्याने केलेला आहे. आपण विश्वसाक्षी आहात. मी केले नाहीत म्हणून काही भागणार नाही. सर्व आपल्याला ज्ञान आहे. साक्षी विश्वाचे असल्यामुळे माझ्या अपराधाची नोंद आपल्या जवळ आहे, म्हणून ही कबूल करायची. आणि दुसरं एक कारण त्यांनी ऋषिकेश म्हणून संबोधन केले. ऋषिक म्हणजे इंद्रिय. या सर्व साधनांचे आपण स्वामी आहात. शरीर, वाणी, मन ही सगळी साधन आहे ईश्वर भजनाची. याचे आपण स्वामी आहात. आणि असं असताना माझ्या हातून अपराध घडलेला आहे. मी आपलं लक्ष जर असतं तर माझ्या हातून अपराध घडले नसते असे सुचवायचे त्यांना. परंतु माझ्या काही पूर्वकर्मामुळे म्हणा झालं खरं माझ्या हातून. या तीन साधनांनी वाणी, मन आणि शरीर या तिघाकडूनही झालेले अपराध, या अपराधाची आपण क्षमा करावी असं याच्यामधून तिन्ही अपराधाचं समापन केले. स्मृतो ध्यात आवाहितो सर्जितो वा नगीत स्तुतो वंदितो वा न जगता क्षमस्वापराध क्षमस्वापराध क्षमस्वापराध. अपराध काय काय घडलेला आहे ते सांग. न स्मृत, नचा संबंध बहु झाला आहे. न ध्यात, मी मनाने आपलं स्मरण सुद्धा केलं, ध्यान केलं नाही. न आवाहित अशी आणि न अर्चित अशी. तुम्हाला नुसतं आवाहन सुद्धा मी केलं नाही, कधीही हात मारली नाही आणि अर्चनाही घडलं नाही, पूजाही नाही. मग गीत आपलं स्तोत्र पठण म्हणा, गायन म्हणा, मग ते गुणानुवादही मी वर्णन केलेलं आहे, स्तुतीही केलेली. न स्तुता आणि नवा वंदित, नवा जगत. जप म्हणजे नामस्मरण त्यात आलं. तेव्हा शरीराने, आपल्या मनाने, वाणीने, ही सगळे शरीर, वाणी आणि मन यांचे सगळे अपराध यात एकत्र आलेले आहे. स्मरण करणं, ध्यान करणं हे मनाने घडवू शकत. गीत स्तुत हे वाणीनं करता येतो. अर्चना, अर्चित अर्चना करणं, वंदन करणं, नमस्कार घालणं हे सगळे शरीराने होऊ शकतात ही सेवा. पण यापैकी शरीराने नाही, वाणीने नाही, मनाने नाही, काही सेवा घडली. हे बार्शी म्हणून गाव आहे. बार्शीला जोगा परमानंद म्हणून तिथे त्यांची समाधी आहे. भगवद्गीतेचा एक श्लोक म्हणून एक नमस्कार करायचा. असं रोज 700 श्लोक आणि 700 नमस्कार त्यांचा करायचा नेहमी. शारीरिक सेवा मोठे पूर्वी काही कोणाचं मागायचं नाही काही, पण ही वंदना फक्त.
कोणी त्यांना एक पितांबर नेसायला दिला, तर घरीच नेसले आणि त्या दिवशी त्या पितांबराकडे लक्ष गेलं. पितांबराला माती लागे, काहीतरी विचार मनात येणार असतो. तेव्हा नमस्कार घातले, वेळ लागला. मग त्याने असं ठरवलं काहीतरी शिक्षा झाली पाहिजे, चूक झाली. पाहता पाहता सकाळी कोणी शेतकरी माणूस बैल घेऊन आणि आपल्या याला निघाला. त्याला सांगितलं, तुला हा पितांबर देतो, तुझ्या त्या बैलाच्या पाठीमागच्या याला मांगराला पाठीमागच्या बकरी दोरीनं माझा पाय घट्ट बांधून टाक, बैलाला एक 2-4 शाबूक मार. त्याने पितांबर मिळाला, बांधून टाक. बैलाला बाजूक बांधल्यावर तो जो उघडला एकटा, हे संबंध मातीतून संबंध बसराव शरीरात देवाने त्याला सोडलेला होता. म्हणजे शरीराने सुद्धा इतकं सेवा करत होते ते, आणि स्वतः शासन करू नये. वंदित अर्चित ही सगळी सेवा वंदन करणं, अर्चन करणं शरीर. नरसोबाच्या वाडीला एक फार वर्ष झालेल्या 40-50 वर्ष कोण एक सेवेकरी होते. सोंडाव फुलं आणायची. पिशाच बाधा काहीतरी होती, त्या पिशाची जो वासना देवाला फुलं आणून घालाय. रात्र झाली 8-9 वाजले म्हणजे निघायचे. आसपास 10-5 महिलांमध्ये हिंडून 10-5 गावात जाऊन कोणी पुष्कळ घरी माळ वगैरे तयार करायच्या आणि संध्याकाळी स्वारीला त्या माळा घातल्या. एकदा डोळ्यांनी पाहिलं की नमस्कार सवाल अर्चना बहुकरी बघून आणायची, चहा प्या दिला तर घ्यायची. पण अशी त्यांची भक्ती. तर ती कोणतीही काया वाचा मनाने माझ्या हातून भक्ती घडली नाही. हा पश्चाताप या सगळ्या स्तोत्रामध्ये पश्चाताप व्यक्त केलेला आहे. अतिशय मनाला व्यथा होत आहेत की अशी सेवा घडण्याचा आणखी योग असताना घडली नाही, म्हणून अतिशय पश्चाताप झालेला आहे आणि म्हणून अपराधाची क्षमा मागितली. माधुर भवत्याप्त म्हणतो भवानी शरण्यः यथाडंबनं पुण्य पूर्णस्थितानि देह इति प्रार्थितं दत्तशिष्ये. शेवटची प्रार्थना करतो आहे. दयाब्धिर भवादं न सागाश मातृत्व. आपल्यासारखे दयाब्धी म्हणजे दयासागर दुसरे कोण. दयेला काही कमी नाही, इतकी दया म्हणजे दयेचे समुद्र आपण आहात. माझ्यावर दया केली म्हणजे दया संपून जाईल असं, आणि माझ्यासारखा सागा आज म्हणजे आपण अपराधीही माझ्यासारखं कोणी नाही, म्हणजे दया करणारा मी पात्र आहे हे त्या सूर्य भवती. आप्त बंधू भवान मे शरण. बंधू म्हणजे अपराध ज्याने केलेले आहे अशा मला आपण शरण्य म्हणजे रक्षण करणारे आपण आहात. त्याला दृष्टांत देत आहे. तथा आलंबनम भूहि भूमिसृजामे. जमिनीवरून चालत असताना जर पाय घसरला तर त्याला आधार कोणाचा? जमिनीचा त्याचा. जमिनीवरच पडणार, जमिनीनच धरायचे. असा मी याच्यामध्ये संसारामध्ये आणखी चुकलेलो आहे. दुसरा आधार कुठे असणार? कोणाकडे जायचं? इति प्रार्थितं दत्त शिष्येन सारम. हे सत्य सार म्हणायची अशी प्रार्थना केली. अपराधाची जाणीव आहे, पश्चात्ताप झालेला आहे आणि अत्यंत तळमळीनं ही प्रार्थना
आणि ईश्वराने संरक्षण करायचं आहे, दुसरं कोणीही रक्षण करू शकत नाही. आमचं आम्ही रक्षण करून घेऊ शकत नाही, कारण आम्हाला जर रक्षण करायची बुद्धी असते तर आतापर्यंत असं घडलं कसं असतं. सगळी इंद्रिय वाटेल तशी आमची दुसरीकडे जाऊ शकतात. आम्ही नेतो इंद्रियांना त्यांच्याकडून काम करून घेऊन देवाचं नामस्मरण करणं, अर्चन करणं, वंदन करणं हे मात्र घडत. म्हणजे आम्ही स्वतः सुद्धा आमचा उद्धार करून घेऊ शकत. आपण सर्वज्ञ आहात ऋषिकेश आहात आणि दया सागर, यामुळे आपणच उद्धार करावा अशी अगदी दळमळीनं प्रार्थना या अष्टकात केली. भवत्याप्त म्हणतो भगवान मे शरण्या यथालंबनम पूरी पूर्स्थितांद्रवमी प्राचितं दत्त शिष्येण साधं